तर मग मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज आम्ही चाललो खूप मोठ्या कामासाठी. खूप मोठं काम म्हणजे मोठं काम नाही आहे ते, पण आमच्यासाठी भरपूर मोठं आहे. कारण आज आम्ही चाललो आहोत एका ॲड शूटसाठी. तर हा रोड बघून तुम्हाला काय वाटते की आम्ही कुठे चाललो, कोणत्या गावाला चाललो, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जाऊ द्या, आता मीच सांगून देते. तर आम्ही चाललो आहोत श्रीगोंद्याला. तर आम्ही ना एका मेन्सवेअरच्या शॉपमध्ये चाललो होतो. तर आम्हाला वाटलं होतं की तिथंच त्यांचे काही शर्ट्स वगैरे असतील वेगळे वेगळे ट्राय करून दाखवायला व्हिडिओमध्ये. तर तसं काहीच नाही झालं. तर मग मध्ये आमच्या साहेबांनी काय केलं, एका ठिकाणी गाडी थांबवली, तिथून हा नवीन शर्ट घेतला आणि मस्तपैकी रेडी झाले शॉपमध्ये जाण्यासाठी. तर मग हे कसे दिसू राहिलेत ह्या शर्टमध्ये, तुम्ही ना सगळे कमेंट करून नक्कीच सांगा. आज आहे ना एवढ्या कमेंट करा ना यांच्या नावाची की यांना एकदम आहे ना स्पेशल फील झालं पाहिजे. तर आजचे आहेत ना हिरो हे आहेत, कारण सगळं हे मेन्सवेअरचं शॉप आहे आणि इथले आम्ही ॲडव्हर्टाईज करण्यासाठी आलो आहे. तर आता हे हिरो आहेत म्हणून काय ह्यांचा टचअप करावं लागू राहिलं आहे. मी मेकअप आर्टिस्ट आणि हिरो. काय टचअपची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? इतकं काळ आहे का मी? लगेच परत स्वतःच तारीफ करायसाठी परत मी काय आहे का असं म्हणते. आता तुम्ही ना कमेंट करा भरपूर यांच्या नावाने. अजय तुला गोर आहे, अजय तुला भारी आहे, असे कमेंट करा. म्हणजे ते असे हसते ना, असे फुगते ना. बघा आत्ताच कसे लाजायला लागले. कमेंट करा बरं का तुम्ही नक्की यांच्या नावाने. बघा आता जरा तोंड फ्रेश दिसते, नाही का असं शिकलेलं दिसत होतं. आता काळा चष्मा घालू का? अजून काय करू का? काजळ फिजळ बस पांढरा दिसायला पाहिजे. नाही दिसत, पांढरा फ्रेश दिसते फक्त. असं पडल्यावाने नाही वाटत. कोणता चष्मा घालू, हा का? ओके ओके. लई मकडते स्वतःला, लई मकडते. त्यांना पॉईंट दाखवतो. हे बघा आमचा शूट कसा होत असतो ते. तू हलू नको बरं का. तर मग मंडळी, वाट कसली बघताय? आजच भेट द्या एसके ग्रुपच्या कपड्याच्या भव्य शोरूमला. हे काय हे काय परत घ्या, चालू करा. तर मग मंडळी, वाट कसली बघताय? नक्की भेट द्या एसके ग्रुपच्या कपड्याच्या शोरूमला. तर गाईस फायनली शूट कंप्लीट झालाय आणि मी तुम्हाला दाखवलं नाही की मध्ये यांनी किती रिटेक केलेत. सांगू शकत नाही मी एवढं रिटेक केलेत का. खूप रेट आणि जेव्हा हे व्हिडिओ काढतात ना माझी, त्यावेळेस जर माझा एक डायलॉग जर मिसिंग आला तर लगेच येतच नाही, तुला काय नाही येत. आणि आज यांचं एवढं बापरे. तर तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे की आमचे व्हिडिओ हे शूट करतात म्हणून. आणि त्यावेळेस आमच्याकडून एक जरी डायलॉग चुकला तर काय काय बोलतात तुम्ही सांगा. लय भांडतो ना मी, पण आज खरं रियालिटी समोर आली. मी पण लय असे, मला पण काही येत नव्हतं. म्हणजे एक डायलॉग घ्यायलाय ना त्यांना असं किती प्रयत्न करावे लागले की एक शब्द मध्ये चुकायचा, कधी एक्सप्रेशन चुकायचे, कधी बोलण्याची टोन चुकायची. म्हणजे तुम्हाला आज कळून गेलं की कसं असतं म्हणून. मी खूप रागवतो हिला. कळलं रियालिटी काय असतं. आता फुगटच्या बाटल्या मग किती पिती काय? अरे नाही, पैसे घेऊन आहे. 2-3 बाटल्या घेऊन टाक गाडी. घेऊन जा पाणी ऐकलं मग. ऐकलं तिने. तुम्ही ना तुमच्या खिशात करून जा. बरं झालं, चल लेट झाले. आता वाजले 7. इथून नगरला जायचं आहे. 1.5 तास लागणार. अरे बस ना, किती खाते? खाऊ दे ना पण. अरे ते जास्त खाल्लं ना तर नंतर जेवण नाही जात, भूक मोड होत त्याने. तुम्ही काय खाऊ राहिले मग? हे माझं असंच पडलं, अर्धाच खाल्लंय मी. मी खाते त्याला मग. गोळ्याच ऑर्डर केलाय तुझ्यामुळं. ऑर्डर आली बघ, किती भारी दिसून राहिले. भाकरी खायची का तुला? मी तर लाल मसाला म्हणले होते. लालच आहे ना. लाल कुठे काय दिसतोय? आता लालचं काय
लाल नाही लालचं काय होतं तुला माहिती का मला माहित काय म्हणून राहील तुम्ही पण ते दोन्ही काळे आलेत वाटतंय नाही लाल आहे बरं आता कशाला पापड खाऊ राहिले गप खा नाही भाकरी खायची होती सांगायचं ते मग भाकर द्या म्हणून अरे 2 रोट्या खाऊ मग भाकरी घरी भाकर खाता नाही तर भाकरच का कॅन्सल भाऊ तू म्हणते तसं करू रोटीच कर हो झालं माझं आता एवढं घ्या ना खाऊन अरे मी का कचऱ्याचा डब्बा आहे का हे सगळं उरलेलं सोड्यांचं काय माझं पोटात घालते हा का हो काय एवढा मोठा डब्बा घाला ना त्याच्यात अरे कशाला वाया जाऊ दे आता खाऊन घेईल ते सगळं घ्या खाऊन माझं लय पोट भरलंय असं लय जाम जाम वाटत राहिलंय पैसे झाडाला नाही येत निकू मग खाऊन घ्यायचं सगळं त्याला दिवसभर काम केलं तर ते 300 रुपये भेटते त्या हिशोबाने ते विचार करायचा गरीबाचा सगळ्यांचा विचार केला तर कळतं की पैशाची किंमत काय आहे. तुला काय मेन गोष्ट काय आली तू मला पैसे मागते मी तुला लगेच देऊन टाकतो त्याच्यामुळे तुला पैशाची किंमतच राहिली ते फरक आहे. हा ना हां खाऊन घे चल घ्या मग तुम्ही खाऊन तुम्हाला लय किंमत आहे ना तुम्ही खा बरं माझं पोट भरलं आता काय करू मी काय उलटी करत बसू का मग अरे तू तर सांगत होती मला हे खायचंय हे संपून तू हे खाणार ते अजून 4 रोट्या येऊ राहिले ते मला असं वाटलं की मला आहे ना लई भूक लागली नाही असं वाटलं की तुमची एवढी ढेरी झाली काय तू माझी नाही का पोटा तुमच्या एवढा झाला काय मग म्हणून मला वाटलं की मी हे पण खाईन आणि ते पण खाईन दरवेळेस आहे तुझं जास्त हाव करायचे जास्त खाऊन म्हणजे कसं लहान पोरं कसे तुला आणायचे अजून मी पण लहान होतो तेव्हा काय करायचं शाळेत भात भेटायचा नंबर लावायचा प्लेट घ्यायची जितकं होईल तेवढं घ्यायचं मस्त ते नंतर आपण लास्टला खातो का नाही ते माहित नव्हतं आधी सगळं भरून घ्यायचं ते तसं तू झालंय तुम्ही पण केला ना हावरेपणा मग बस आता हे घ्या ना खाऊन एवढं मला नका सांगू वाया जाईन ते उगाच एवढं घ्या ना खाऊन खा चल हे अंडे खा चल मला सांगू नाही नाही मला कस तरी मला मळमळ उरायली ए अरे अंडे तर खाऊया खात बस हा कर मला नका ए. सांगू मला सांगू नका तुम्ही खा म्हणलं तुम्हाला मी चालले झोपी खेळायला. ए झोका काय नाक पंचमी चालू आहे काय तुम्ही आहे ना एवढा मोठा नाग भेटलाय यांना काय माहिती झोका खायची काय मजा आहे घेऊ देला झोका सोडूनच जातो आज थंडी थंडी पवन कुठं गेले अयो मला सोडून जाते का काय अहो कुठं चालले मी कोणत्या बायकोचं काय वाटत ना बाई या माणसाला लोकांना भेटत नाही सोडून आता खा खेळ ना झोका अजून म्हणजे बायकोची अजिबातच किंमत नाही आहे ना झोका खेळ कुशाल सोडून चालले मला घाबरली काय मग अरे बाप तुला असं वाटतं मी सोडून नाही मग प्रँक काय भरोसा आहे? प्रँक केला प्रँक रडायला लागली का खरंच मग अरे बाप रे चल दार लाव चल अरे बाप रे सोडून कैसा चालले, मजा किती घाबरले मी किती धडधड होऊ राहिले मला कैसा मजा आया काय नाही मजा आलं चला जायचं का परत झोका खायला नको चल माझं लाडू माझा पेढा माझा लाडू माझा पेढा चला